Hello student, welcome all of you. Today we have to discuss about the course theory of machine in that unit number 4, that is belt, chain and gear drives. Okay, so our course code is 22438. Myself DR Mane from VITPAL Mechanical Department, and today's our point is velocity ratio of compound belt drive. आता आपण लास्ट कालचे लेक्चर जे आहे त्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे की व्हेलॉसिटी रेशो ऑफ सिंपल बेल्ट ड्राईव्ह जे आहे त्याला त्याचं काय अशा पद्धतीने ते आपण मॅथमॅटिकली एक्सप्रेशन सॉल्व्ह केलेलं आहे ते आपण काल बघितलेलं आहे. आणि त्याचा फॉर्म्युला आहे n2 अपॉन n1 इज इक्वल टू d1 अपॉन d2, म्हणजे व्हेलॉसिटी रेशो ऑफ ड्रिवन divided by speed of driven divided by speed of driver is equal to diameter of driver divided by diameter of driven. अशा पद्धतीने रेशो आलेला आहे. ओके, सो आता आपण बघूया velocity ratio of compound belt drive. The compound belt drive, sometimes the power is transmitted from one shaft to another थ्रू अ नंबर ऑफ पुलीज. आता कंपाऊंड म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे काय आपण बघितलेलं आहे की 3 शाफ्ट होते, त्यानंतर पहिल्या शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्ट कडे पॉवर गेली, त्या दुसऱ्या शाफ्ट वर काय केलेलं आहे, 2 पुली माउंट केले आहेत. पहिल्या शाफ्टवर एकच पुली माउंट केले आहे, दुसऱ्या शाफ्ट वर 2 पुली माउंट केलेत. मग पहिल्या शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्टला आपण पॉवर ट्रान्समिट केली. आता दुसऱ्या शाफ्ट पासून तिसऱ्या शाफ्ट कडे पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर हे मध्ये कंपाऊंडिंग केले म्हणून त्याच्यावर 2 पुली माउंट केल्यात. मग दुसरी जी पुली आहे दुसऱ्या शाफ्ट वरची त्याच्यावर काय केलेलं आहे, दुसरा बेल्ट आपण काय केलेला आहे त्याच्यामध्ये माउंट केलेला आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या शाफ्टला तिसरी पुली असणार आहे. मग दुसऱ्या शाफ्टची दुसरी पुली ही जोडलेली आहे तिसऱ्या शाफ्टच्या पुलीला. ओके, म्हणजे इथं तुम्हाला साधारणपणे आपण पुन्हा एकदा आपण ती डायग्राम बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह कशा पद्धतीनं आहेत. ओके, सो जस्ट अ मिनिट. सो दिस इज अ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. बघा इथं आपण काय केलेलं आहे, 3 शाफ्ट वापरलेले आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर हा पहिला जो आहे, पहिला ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर पुली टू ड्रिवन पुली ही या शाफ्टवर दुसऱ्या शाफ्टवर आपण माउंट केल्या. तर याच शाफ्टवर काय केलेलं आहे, दुसरी अनेक पुली आपण माउंट केलेली आहे. आणि तिथून बेल्ट परत तिसऱ्या शाफ्टला आपण एक पुली माउंट केल्या, तिकडं आपण त्याला जोडलेलं आहे. ओके, म्हणजे पहिल्या शाफ्टची पॉवर मिळणार दुसऱ्या शाफ्टला आणि दुसऱ्या शाफ्टची पॉवर मिळणार तिसऱ्या शाफ्टला. असे 3 शाफ्ट आहेत आणि पुली मात्र एका शाफ्टवर एक, दुसऱ्या शाफ्टवर मधल्या शाफ्टवर 2 पुली, म्हणजे त्याचं कंपाऊंडिंग केलं, याला म्हणायचं कंपाऊंडिंग. आणि तिसऱ्या शाफ्टवर एक पुली. अशा पद्धतीने आपण हे ट्रान्समिट पॉवर केलेले आहे. ओके, सो आपण आता एक्सप्रेशन बघूया कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. ओके, सो व्हेलॉसिटी रेशो ऑफ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. आता व्हेलॉसिटी रेशो बघत असताना आपण sometimes the power is transmitted from one shaft to another through a number of pulleys as shown figure. आता आपण बघितलं नंबर ऑफ पुलीज मध्ये ते आपण पॉवर ट्रान्समिट केलेले आहे. कन्सिडर पुली 1 ड्रायव्हिंग द पुली 2. 1 पुली आहे ती पॉवर देणार दुसऱ्या पुलीला. सिन्स द पुली 2 and 3 आर की टू द सेम शाफ्ट, म्हणजे दोन नंबरची आणि 3 नंबरची पुली ही मधल्या शाफ्टवर बसवलेली आहे. ओके, therefore the pulley 1 also drives the pulley 3. ओके, म्हणजेच 1 पुली जी आहे पहिली ती तिसऱ्या पुलीला पण तीच ऑपरेट करणार, कारण दुसऱ्या आणि तिसरीचं शाफ्टचं स्पीड सेम असणार आहे. मग 2 आणि 3 नंबरची पुली जी मधल्या शाफ्टवर जी आपण आहे ते स्पीड सेम असणार आहे. आता आता तिसरी जी पुली आहे ती कुणाला टर्न करणार किंवा पॉवर देणार, चौथ्या पुलीला. ओके, चौथ्या पुलीवर अनेक शाफ्ट आपण तिसरा शाफ्ट माउंट केला आणि त्या शाफ्टवर पुली माउंट केलेली आहे आणि त्याला आपण तिसऱ्या पुलीचं ट्रान्समिशन कनेक्शन आपण दिलेलं आहे. सो याला आपण कंपाऊंडिंग बेल्ट असं म्हणतो. सो D1 इज इक्वल टू, आता याचं एक्सप्रेशन बघा कसं आहे ते, D1 इज इक्वल टू डायमीटर ऑफ पुली 1, N1 इज इक्वल टू स्पीड ऑफ पुली 1. ओके, पहिल्या पुलीचं स्पीड आणि डायमीटर D1, स्पीड N1.
तसं प्रत्येक चार, आता टोटल आपल्या पुली किती आहेत? चार आहेत. पहिल्या शाफ्टवर दोन, दुसऱ्या शाफ्टवर दोन आणि तिसऱ्या शाफ्टवर एक. असं पहिल्या शाफ्टर एक आणि तिसऱ्या शाफ्टर एक आणि मधल्या शाफ्टर दोन, अशा चार पुली आहेत. मग चारीचं आता डायमीटर आणि स्पीड कसा मिळणार आहे? D2, D3, D4, N2, N3, N4 करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ पुलीज 2, 3, 4. 2 नंबरची असणार आहे D2, N2, 3 नंबरची असणार आहे D3, N3, 4 नंबरची असणार आहे D4, N4. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हे पहिला डायमीटर ऑफ पुली आणि स्पीड ऑफ पुली आपण काय केलं, लिहून घेतलेलं आहे. वी नो दॅट द व्हेलॉसिटी रेशो ऑफ पुली 1 and 2. आता आपल्याला व्हेलॉसिटी रेशो आपण काय केलेलं आहे, सिंपल बेल ड्राईव्हचे काढलेले आहे. N2/N1 इज इक्वल टू D1/D2. सो 1 आणि 2 दोन पुलीमधलं व्हेलॉसिटी रेशो काय असणार आहे? N2/N1 इज इक्वल टू D1/D2. पुली 1 and 2. तसंच आता आपल्याकडे पुली नंबर 3 and 4 पण आहे. त्यांचं पण कसं होणार आता? N4/N3 इज इक्वल टू D3/D4. ओके, सेम बघा या पद्धतीने आपण काय केलेलं आहे बघा. N2/N1 इज इक्वल टू D1/D2. तसंच N4/N3 इज इक्वल टू D3/D4. आता आपण काय करूया, हे दोन इक्वेशन जे आहेत ते मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, दोन इक्वेशन आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. मग आता कसं करणार बघा, N2/N1 इंटू N4/N3 हे एकत्र केलं, मध्ये मल्टिप्लिकेशन साइन. आता इक्वल टूच्या पुढे काय असणार आहे, आता D1/D2 इज इक्वल टू D1/D2 इंटू D3/D4. ओके, सो मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं. हा जो आहे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर असं येणार, N2/N1 इंटू N4/N3 इज इक्वल टू D1/D2 इंटू D3/D4. ओके, म्हणजे असं स्पीड रेशो इंटू डायमीटर रेशो, असे दोन रेशो आपल्याला मिळालेले आहेत. ओके, आफ्टर दॅट आता बघा, N4/N1 इज इक्वल टू D1 इंटू D3, D2 इंटू D4. आता हे काय झालेलं आहे बघा, आपण काय केलेलं आहे, रेशो इथं बघा काय काय होणार आहे बघा. N4/N1 केलेला आहे, म्हणजे लास्ट इंटू फर्स्ट. आणि इथं काय आहे, N2 आणि N3 कॅन्सल होणार आहे. N2 आणि N3 कॅन्सल होणार आहे. का कॅन्सल होणार आहे ते आपण बघूया. बघा, N2 इज इक्वल टू N3 एक सेम स्पीड आहे, बिईंग की टू द सेम शाफ्ट. कारण सेम शाफ्टवर असल्यामुळे बघा, 2 आणि 3 नंबरचा जो शाफ्ट आहे, पुली आहे, हे बघा, या सेम शाफ्टवर ही पण पुली आणि ही पण पुली, त्यामुळे सेम ह्याचं स्पीड सेमच आहे शाफ्टचं. त्यामुळे ह्यांचं 2 आणि 3 नंबरचं स्पीड सुद्धा, पुलीचं स्पीड सुद्धा सेम असणार आहे. म्हणून N2 इज इक्वल टू N3 असणार आहे. N2 इज इक्वल टू N3 असणार आहे. ओके, सो आता रेशो कसा येणार आहे बघा, N4/N1 इज इक्वल टू D1 इंटू D3. आता D1 D2 हे D1 D3 डायमीटर आहेत, डायमीटर पुली वेगवेगळे आहेत सगळे, तिथं काही कॅन्सल होणार नाही. ओके, स्पीड मात्र इथं सेम असल्यामुळे ते कॅन्सल झालं, कारण त्याचा जे युनिट आहे ते एकच येणार आहे, किंवा त्याचं जे काउंट होणार आहे तो एकच येणार आहे आकडा. ओके, त्यामुळे ते कॅन्सल झालं. पण इथं डायमीटर वेगवेगळे आहे, D1 इंटू D3, D2 इंटू D4. काय केलेलं आहे बघा, हे बघा, D1 इंटू D3, D2 इंटू D4 असं फक्त आहे तसं मांडलेलं आहे. म्हणजेच आपल्याला आता माहित झालं काय, जर स्पीड आपल्याला कंपाऊंड ड्राईव्हचं कंपाऊंड असेल आणि त्याचं जर आपल्याला व्हेलॉसिटी रेशो पाहिजे असेल, तर आपण काय करायचं, लास्ट जो आहे पुली आणि फर्स्ट पुली, लास्ट पुलीचं N4 डिवाइड बाय लास्ट पुलीचं N1 इज इक्वल टू दोन्ही डायमीटर, म्हणजे पहिला D1 इंटू D3, म्हणजे हे काय झाले, ड्रायव्हर D1 D3 ड्रायव्हर झाले, आणि D2 आणि D4 ड्रिव्हन झाले, म्हणजे डायमीटर ऑफ ड्रायव्हर डिवाइड बाय डायमीटर ऑफ ड्रिव्हन, असं आपल्याला
फॉर्म्युला मिळाला. ओके, बघा इथं स्पीड ऑफ लास्ट ड्रिव्हन डिवाइड बाय स्पीड ऑफ फर्स्ट ड्रायव्हर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ डायमीटर ऑफ ड्रायव्हर्स प्रॉडक्ट ऑफ डायमीटर्स ऑफ ड्रिव्हन्स असा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. ओके, सो आपल्याला हे हा आपल्याला फायनल आन्सर मिळालं. म्हणजे आपलं जे आहे व्हेलॉसिटी रेशो ऑफ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह इथं आपल्याला या पद्धतीने फॉर्म्युला मिळालेला आहे. ओके, सो हा आपला जो आहे तो फॉर्म्युला आहे N4/N1 इज इक्वल टू D1 इंटू dt डिवाइड बाय D2 इंटू D4, किंवा आपण हे पण म्हणू शकतोय स्पीड ऑफ लास्ट ड्रिव्हन डिवाइड बाय स्पीड ऑफ फर्स्ट ड्रायव्हर is equal to product of diameter of drivers divided by product of diameter of drivens. Okay, after that next concept आहे ते म्हणजे slip of belt. नेक्स्ट खूप महत्वाची कन्सेप्ट आहे ही. ओके, slip of belt. In the previous articles we have discussed the motion of belts and shafts assuming a firm frictional grip between the belts and the shafts. आता आपण लास्ट आर्टिकल मध्ये बघितलं की कशा पद्धतीनं मोशन ऑफ बेल्ट्स आणि शाफ्ट याच्यामध्ये कशा पद्धतीनं ग्रिप आहे. आता वी हॅव डिस्कस द मोशन ऑफ बेल्ट्स इन द शाफ्ट assuming firm frictional grip between the belts and shaft, but sometimes the frictional grip become insufficient. आता फ्रिक्शनल ग्रिप जे आहे शाफ्ट भोवती ती जेवढी चांगली असेल, म्हणजे ग्रिप जेवढी चांगली असेल तेवढं जास्त पॉवर ट्रान्समिशन होणार आहे. समजा बेल्ट लूज राहिला, त्यांचं ग्रिप बेल्टचं शाफ्ट बरोबर व्यवस्थित नसेल तर काय होणार आहे, पॉवर ट्रान्समिट काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, सो काही वेळेला असं होते, बट समटाइम्स द फ्रिक्शनल ग्रिप बिकम्स इनसफिशियंट, दे मे कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ द ड्रायव्हर विदाउट कॅरिंग द बेल्ट विथ इट. म्हणजे काही वेळा असं होते की फ्रिक्शनल ग्रिप जी आहे ती इनसफिशियंट असते. जे वापरून म्हणा बेल्ट नवीन असताना चांगल्या पद्धतीने ग्रिप मिळते, पण बेल्ट वापरल्यानंतर थोडे दिवसांनी किंवा कालांतरानं काय होते, त्या बेल्टमध्ये लुजनेस होतो आणि तो बेल्टचा शाफ्ट बरोबर जी ग्रिप पाहिजे ती ग्रिप त्याला तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. आणि काय होतं का मग अशा वेळी की बेल्ट नुसतं शाफ्ट फिरतो पण बेल्ट तेवढ्या प्रमाणात फिरत नाही. म्हणजे किंवा काही वेळेला बेल्ट फिरतच नाही अजिबात आणि शाफ्ट फक्त फिरायला लागतो. ओके, सो this may also cause some forward motion of the belt without carrying the driven pulley with it. This is called slip of belt and it is generally expressed in percentage. आणि हे जे विदाउट कॅरिंग बेल्ट नुसतं काय होतं, शाफ्ट फिरायला लागतो. म्हणजे बेल्टनं काय करायला पाहिजे, ऍक्च्युली पॉवर म्हणजे शाफ्टला फिरवायचं, शाफ्टनं काय करायचं, बेल्टला फिरवायचं आहे. मग तो बेल्ट ती मोशन कुठं देणार, पुढे देणार. पण हे बऱ्याच वेळेला काय होतो, तिथं ग्रिपिंग व्यवस्थित नसल्यामुळं फक्त शाफ्ट फिरायला लागतो. मग ह्याला म्हणायचं स्लिप ऑफ बेल्ट, म्हणजे तो बेल्ट त्या शाफ्ट वरून काय झालेला आहे, स्लिप झालेला आहे. सो दिस इज कॉल्ड स्लिप ऑफ बेल्ट. आणि हे दाखवण्याचं जे प्रमाण आहे किंवा हे कसं दाखवतात, स्लिप हे पर्सेंटेज मध्ये दाखवतात. This is generally expressed in percentage. Okay, so the result of belt slipping is to reduce the velocity of ratio of the system. म्हणजे नक्कीच काय होणार आहे, रिझल्ट स्लिपचा रिझल्ट काय होणार आहे, velocity ratio कमी होणार आहे. So slipping of the belt is common phenomena. So belt should never be used where definite velocity ratio is of importance. Okay, सो आता ह्याच्या कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्रेशन मिळते बघूया. कारण हे जे आहे ते स्लिप हे आपण पर्सेंटेज मध्ये दाखवतो. ओके, सो S1 पहिला बघा, S1 पर्सेंटेज हे काय आहे, तर स्लिप ऑफ बेल्ट बिटवीन ड्रायव्हर अँड बेल्ट. म्हणजे ड्रायव्हर पुली जी आहे, स्लिप बिटवीन द ड्रायव्हर अँड बेल्ट, बेल्ट आणि जी ड्रायव्हर पुली आहे. ओके, बेल्ट अँड ड्रायव्हर पुली जे आहे त्या दोघांच्यातलं स्लिप हे S1 आपण पकडूया. स्लिप ऑफ फर्स्ट पर्सेंटेज S1 पर्सेंटेज. आणि S2 पर्सेंटेज काय, स्लिप बिटवीन द बेल्ट अँड द फॉलोअर, बेल्ट अँड द फॉलोअर.
म्हणजे S2 पर्सेंटेज काय आहे, स्लिप बिटवीन बेल्ट अँड फॉलोअर. म्हणजे पहिला आपण कसं असते की पॉवर मिळणार पुलीमधून बेल्टला. ओके, पुली आहे, पुलीमधून कशाला मिळणार, बेल्टला, आणि नंतर बेल्टमधून परत पुलीला. म्हणजे तो ड्रिव्हन पुली, ही ड्रायव्हर पुली आहे ड्रिव्हन. मग हे S1 पर्सेंटेज आणि S2 पर्सेंटेज असं केलेलं आहे. स्लिप बिटवीन द बेल्ट अँड फॉलोअर. ओके, ते S1 आणि दुसरीकडचं S2. सो व्हेलॉसिटी ऑफ द बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रायव्हर पर सेकंड. आता आपण बघूया व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रायव्हर म्हणलं, म्हणजे ड्रायव्हर साईडचा पुली आणि बेल्ट आपण बघूया, कन्सिडर करूया. तर तिथं काय करणार आपण, व्ही. आता तिथली व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्ही इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पाय d1n1 डिवायडेड बाय 60. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ही व्हेलॉसिटी ऑफ ड्रायव्हर साईड आपण बघ म्हणूया. ओके, आता d1n1 मी काय लिहिलं, d1n1 मी लिहिलेलं आहे, कारण का फर्स्ट पुली आहे. ओके, सेकंड पुली असते तर d2n2, पण इथं फर्स्ट पुली आहे, d1n1 डिवाइड बाय 60. सो याच्यामध्ये पाय d1n1 डिवाइड 60. आता ह्याचं पर्सेंटेज आपण काय करायचं, ह्याला पाय d1n1 डिवायडेड बाय 60 इंटू याला मल्टिप्लिकेशन काय करूया, स्लिप. स्लिप काय होणार आहे, S1 डिवाइडेड बाय 100. म्हणजे जे काय असेल ते पर्सेंटेज मध्ये S1. आता S1 पर्सेंटेज मध्ये म्हणून S1 एक स्लिप धरलं आणि डिवाइड बाय 100 केलं मी लिहिताना. किंवा म्हणजे S1 पर्सेंटेज लिहिण्यापेक्षा मी काय करतोय, S1 डिवाइड बाय 100 अशा पद्धतीने लिहिणार मी. सो त्याच्यामध्ये आता आपण काय करूया, आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण काय केलं बघा, पहिलं काय केलं, पाय d1n1 डिवाइड बाय 60. आता आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट पासिंग वर ड्रायव्हर पर सेकंड जी काढायची आहे ती स्लिप कन्सिडर करून काढायची आहे. ओके, म्हणजे टोटल जी पॉवर मिळाली त्या पॉवर मधून स्लिप मायनस होऊन, म्हणजे काही वेळेला कसं होतं की स्लिप हा खूप कमी प्रमाणात असतो, स्लिप असतो त्या बेल्ट ड्रायव्हर, पण तो खूप कमी प्रमाणात असतो आणि त्या पद्धतीनं शाफ्ट ची पॉवर ही पुढे जात असते. त्या बेल्ट मध्ये काही प्रमाणात स्लिप असतो. ओके, तर तो कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघायला लागलो. सो आता बघूया आपण व्ही, बघा जस्ट मिनिट, व्ही इज इक्वल टू पाय d1n1 डिवाइड बाय 60 मायनस पाय d1n1 डिवाइड बाय 60 इंटू S1 अपॉन 100. आता हे जे आहे हे काय केलं, स्लिप, म्हणजे टोटल मधून काय मायनस केलं, स्लिप. पाय d1n1 डिवाइड बाय 60 मायनस यातून स्लिप जी होणार आहे ते आपण मायनस केल्यानंतर उरलेलं जे आहे ते म्हणजे असणार आहे पॉवर जी पुढे जाणारी आहे ती. बरोबर आहे का, म्हणजेच बाय d1n1 डिवाइड बाय 60. आता इथं लिहिताना फक्त कसं लिहिलंय, हे ब्रॅकेट केलं आणि बघा ह्या टोटल इक्वेशनला आपण काय केलं, कशा पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. हे जे टोटल इक्वेशन आहे याला आपण लिहिताना काय केलं, हा पाय d1n1 बाय 60 हा कॉमन आहे दोन्हीकडं, म्हणून तो काय केला मी एकत्र, मी बाहेर एकदाच लिहिणार पाय d1n1 60 आणि ब्रॅकेट मध्ये लिहिणार मी 1 मायनस S1 अपॉन 100. म्हणजे कळालं तुम्हाला, हे आणि हे जे आहे त्याच्याऐवजी मी हे एकच लिहिलं आणि इन ब्रॅकेट मध्ये काय केलं, इथला 1 आणि इथला S1 अपॉन 100 अशा पद्धतीनं, सॉरी इथं मायनस येणार, 1 मायनस S1 अपॉन 100. सो दिस इज V1, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रायव्हर पर सेकंड. म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळणार आहे ती विथ स्लिप कन्सिडर करून ही एवढी व्हेलॉसिटी आपल्याला मिळणार आहे, पुढे जाणार आपली व्हेलॉसिटी. ओके, म्हणजे ड्रायव्हर शाफ्ट कडून ड्रिव्हन शाफ्ट कडे जाणार. आता नेक्स्ट बघा, अँड व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट पासिंग ओव्हर द फॉलोअर पर सेकंड. आता ड्रिव्हनला कशी व्हेलॉसिटी मिळणार आहे ती स्लिप कन्सिडर करून ते आपण बघूया. आता इथं काय आहे, पाय d2n2 डिवाइड बाय 60. पाय d2n2 डिवाइड बाय 60 इज इक्वल टू, आता बघा जी व्हेलॉसिटी आपल्याला मिळाल्या म्हणजे ड्रिव्हन साईडला ती किती आहे, पाय d2n2 डिवाइड बाय 60 आहे. म्हणजेच काय असणार आहे, आता इथं काय केलेलं आहे
V minus V into S2 upon 100. V minus V into S2 upon 100. S2 is a slip of second pulley. Okay, so V मायनस व्ही इंटू एस टू अपॉन 100 म्हणजे काय केलेलं आहे बघा. टोटल जे आपल्याला मिळालेलं आहे, टोटल आपल्याला ड्रायव्हर कडून काय मिळणार, व्ही मिळणार व्हेलॉसिटी, मायनस त्यातून काय होणार आहे, हितलाच आता एस टू आपल्याला ड्रिव्हन साईडचा स्लिप मायनस करायला पाहिजे. ओके, म्हणजे त्या टोटल मधून काय करणार, एस टू स्लिप आपण एस टू स्लिप जे मिळणार आहे ते मायनस करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळणार बघा, व्ही बाहेर कॉमन मध्ये आणि 1 मायनस एस टू अपॉन 100. अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट पासिंग वर द फॉलोअर मध्ये आपल्याला मिळणार आहे. ओके, सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ व्ही फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट मधून काय करूया, व्हॅल्यू ऑफ व्ही सबस्टिट्यूट करूया, त्याच्यात व्ही ची व्हॅल्यू टाकूया आपण. तर व्ही ची व्हॅल्यू काय आहे बघा, आता हे इक्वेशन आहे आपलं, पाय डी2 इंटू 60 इंटू, तर व्ही म्हणजे काय आपण दिलेलं आहे, पाय डी1 n1 डिवाइड बाय 60 इंटू 1 मायनस एस डिवाइड बाय 100. ओके, सो ह्याच्यामध्ये बघा, पाय डी1 n1 डिवाइड 60 1 मायनस S1 अपॉन 100 हे आपण v च्या जागी ही व्हॅल्यू टाकली आणि हे जे आहे तसं लिहिलं. ओके, हा जो v आहे याला आपण हे लिहिलं आणि हे आहे तसं लिहिलं 1 मायनस S2 अपॉन 100. आता याच्यामध्ये जे कॉन्स्टंट व्हॅल्यू ते कॅन्सल होणार, राहणार फक्त काय n2 अपॉन हा n इकडे गेला, n2 अपॉन n1 इज इक्वल टू, आता हा d1 आहे, हा d2 इकडे घालूया, d1 अपॉन d2, आणि आता ब्रॅकेट मध्ये हे कॉमन करूया, एकत्र करूया, 1 मायनस S1 अपॉन 100 मायनस S2 अपॉन 100. आता ह्यांचं जे तुम्ही हे जे ब्रॅकेट तुम्ही सोडवणार ते तुम्हाला हे प्लस इंटू तुम्हाला काय मिळणार आहे, S1 इंटू S2 डिवाइड बाय 100 इंटू 100 हे मिळणार तुम्हाला. सो ही जी व्हॅल्यू आहे ती ह्यातली निग्लेक्ट करायची, कारण का ती एकदम झिरोच्या जवळपास येते, म्हणजे निग्लेक्ट म्हणजे तिची व्हॅल्यू एकदम कमी आहे, म्हणजे तिची खूपच कमी काउंट येतो त्याचा, त्यामुळे हे निग्लेक्ट करूया, राहिलेलं फक्त आपण याच्यामध्ये इक्वेशन मध्ये ठेवूया. सो याच्यामध्ये आपल्याला असं मिळणार आहे d1 अपॉन d2, d1 अपॉन d2 1 मायनस S1, आता हे काय करूया, S1 प्लस S2 डिवाइड बाय 100. आता हा मायनस आहे, हा मायनस आहे. ओके, आता इथे बघा 1 हा मायनस आहे, आता हे ज्यावेळी आपण सोडवणार त्यावेळी इथं काय होणार आहे, S1 प्लस S2 डिवाइड बाय 100, तर मायनस मायनस प्लस होतं त्यामुळे इथं हे प्लस होणार आहे, आणि इज इक्वल टू d1 अपॉन d2 1 मायनस S1 प्लस S2 म्हणजेच S, लिहिताना असं लिहिलंय d1 अपॉन d2 is 1 मायनस S अपॉन 100, where S is equal to S1 plus S2 टोटल पर्सेंटेज ऑफ स्लिप आपण म्हणू शकतो, म्हणजे S1 आणि S2 धरून मिळणार आपल्याला S टोटल पर्सेंटेज. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फायनल इक्वेशन मिळणार आहे d1 अपॉन d2 1 मायनस S अपॉन 100. ओके, म्हणजे मिळणार d2 अपॉन d1 अपॉन d2
N2 upon N1, आता असं करूया आपण, N2 upon N1 is equal to D1 upon D2 1 minus S upon 100 असं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे, फायनल इक्वेशन. त्याच्यात थिकनेस जर कन्सिडर केला तर N2 upon N1 D1 plus T प्लस टी फक्त D2 प्लस टी 1 मायनस एस अपॉन 100 हे फायनल इक्वेशन मिळणार, जेव्हा थिकनेस बेल्टचा कन्सिडर होणार त्यावेळी. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे एक्सप्रेशन स्लिप ऑफ बेल्ट आपल्याला एक्झाम मध्ये विचारतील, तर त्यावेळी अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. So this is a slip of belt. Okay. आता आपण याच्यावरचा एक प्रॉब्लेम डिस्कस करू. प्रॉब्लेम बघा, an engine running at 150 rpm. आता ज्यावेळी आपण हे प्रॉब्लेम लिहित असतो म्हणजे वाचत असतोय त्याच वेळी काय करायचं, गिवन डेटा लिहायला सुरुवात करायचं. आता मी प्रॉब्लेम वाचतो बघा, an engine running at 150 rpm म्हणजे मी पहिला सुरुवातीचं स्पीड n1 मी लिहिणार 150 rpm. आता बघा, ड्राईव्ह अ लाईन शाफ्ट बाय मीन्स ऑफ बेल्ट, म्हणजे बेल्टनं ते काय करायलंय, शाफ्टवर बेल्ट आहे आणि त्या पद्धतीनं शाफ्ट ड्राईव्ह आपल्याला बेल्ट ड्राईव्ह आपल्याला पासून आपण ते पॉवर आपण काय करायचं, ट्रान्समिट करायचे. सो द इंजिन पुली 750 मिलीमीटर डायमीटर. बघा, इंजिन पुली 750 मिलीमीटर डायमीटर. आता इंजिन पुली म्हणजे काय, सुरुवातीची पुली, बरोबर आहे का, इंजिनवर जे असणार आहे, इंजिन कडून शाफ्ट, इंजिन फिरणार त्याच्यापासून पॉवर मिळणार शाफ्टला आणि शाफ्ट फिरणार, शाफ्टवर त्या पुली असणार म्हणजे तो ड्रायव्हर आहे, म्हणजे तो D1 आहे. D1 750 मिलीमीटर 750 मिलीमीटर डायमीटर अँड द पुली ऑन द लाईन शाफ्ट pulley on the line shaft being 450 मिलीमीटर. किती, पुली ऑन द लाईन शाफ्ट बिंग 450 म्हणजे D2. ओके, D2 काय असणार आहे, D2 ची म्हणजे पुली जो आहे ड्रायव्हरचा तो ड्रिव्हनचा 450 मिलीमीटर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, 900 मिलीमीटर डायमीटर पुली on the line shaft drives a 150 millimeter diameter of pulley keyed to a dynamo shaft. म्हणजेच काय केलेलं आहे, डायनामो शाफ्ट म्हणजेच एका शाफ्टवर जे आहे 900 मिलीमीटरची जी अनेक पुली आहे ती त्या सेम शाफ्टवर माउंट केलेली आहे. ओके, आणि त्याच्यापासून पुढचा जो शाफ्ट आहे त्याच्यावर पुली जी आहे ती 150 मिलीमीटर आहे. म्हणजे आपल्याला N1 मिळालं, D1 मिळालं, D2 मिळालं, D3 मिळालं, D4 मिळालं, 4 डायमीटर आपल्याला मिळाले. आता नेक्स्ट बघा काय विचारले, फाइंड द स्पीड द डायनामो शाफ्ट व्हेन. तर स्पीड आपल्याला शाफ्टचं काढायचं आहे कधी, देर इज अ नो स्लिप, पहिलं नो स्लिप, आणि दुसरं देर इज अ स्लिप ऑफ 2% ॲट इच ड्राईव्ह. स्लिप पर्सेंटेज जे आहे आपण S1 ते 2% दिलेलं आहे आणि पहिलं नो स्लिप ना आपण फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आपण बघूया कशा पद्धतीनं सोडवायचं. बघा, आता मी काय लिहिणार, गिव्हन डेटा लिहिणार. गिव्हन डेटा मी काय लिहिला बघा, N1 D1 D2 D3 D4. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे की कशा पद्धतीनं आपल्याला अरेंजमेंट आहे बघा. पहिला जो आहे म्हणजे कंपाऊंड बेल्ट, आपल्याला लक्षात आले की आता 4 जे दिलेले आहेत याचा अर्थ कंपाऊंडिंग केलेलं आहे. मग पहिला शाफ्ट 750 मिलीमीटर इंजिन शाफ्ट इथे दिले बघा डायमीटर, दुसरा शाफ्ट वर 2 450 आणि 900, आणि चौथ्या शाफ्ट वर 150 मिलीमीटर असे डायमीटर आहेत. ओके, हे ड्रॉ नाही केलं तरी चालेल, फक्त तुम्हाला गिव्हन डेटा लिहिता आला पाहिजे. आता N4 जे आहे, ओके,
N1 N2 N3 N4 N4 जे आहे ते स्पीड ऑफ डायनामो शाफ्ट. डायनामो शाफ्ट म्हणजे जी तो इंजिन कडून पुढं पॉवर जी गेलेली आहे तो डायनामो शाफ्ट म्हणजे तो N4 आहे. सो पहिला आपण कंडिशन लिहूया. व्हेन देर इज अ नो स्लिप. बघा, व्हेन देर इज नो स्लिप वी नो दॅट आता स्लिप जे आहे ते आपण काही कन्सिडर करायची नाही. त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला पहिला लिहूया. आपल्याला माहिती आहे आता कंपाऊंड बेल्ट ड्राईव्हचं व्हेलॉसिटी रेशोचं एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये लास्ट स्पीड डिवाइड बाय फर्स्ट स्पीड हे बघा हे आपण बघितलेलं आहे. N4 अपॉन N1 इज इक्वल टू पहिला वरती डायमीटर ऑफ ड्रायव्हर असणार आहेत आणि खाली डायमीटर ऑफ ड्रिव्हन असणार आहेत. ड्रायव्हर म्हणजे डायमीटर 1 अँड 2 सॉरी 1 अँड 3 आणि 1 and 3 driver and 2 and 4 driven. ओके, सो त्याच्यामध्ये D1 इंटू D3 डिवाइड बाय D2 इंटू D4 D1 इंटू D3 डिवाइड बाय D2 इंटू D4 हा फॉर्म्युला आपण वापरणार. ओके, और आता काय केलं व्हॅल्यू टाकल्या सगळ्या. तर N4 फक्त नाही, N1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4 डायमीटर आहेत. N4 फक्त आपल्याला काढाय म्हणजे फाइंड आउट होतो याच्यामध्ये. मग याच्यात व्हॅल्यू टाकल्या आपण आणि कॅल्क्युलेटर आपण सोडून घेतलं. आपल्याला व्हॅल्यू N4 ची आली 10. सो 10 इंटू 150. आता आपल्याला काय केलेलं आहे तर N1 काय दिलेला आहे 150. सो N4 आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली ती काय मिळाली 150 into 10 1500 RPM. N4 ची जी व्हॅल्यू आहे हे ज्यावेळी सोडवणार तुम्ही सोडवून तुम्हाला काय मिळणार आहे तर N4 ची व्हॅल्यू मिळणार आहे 1500 RPM 1500 RPM ही तुम्हाला N4 ची व्हॅल्यू मिळाली. सो दिस इज आवर फर्स्ट आन्सर. ओके, आता सेकंड आन्सर मध्ये आपण काय करायचं बघा. आता इथं काय दिलेलं आहे बघा. व्हेन देर इज अ स्लिप of 2% at each drive. There is a slip of 2% at each drive. We know that आता आपण स्लिप कन्सिडर करून जे स्लिप ऑफ बेल्टचे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे ते आपण काय करूया आता इथं वापरायला लागणार आहे. सो त्याच्यात आपल्याला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागणार आहे. जसं मगाशी हा फॉर्म्युला एक पाठ करावा तसा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. स्लिप ऑफ बेल्ट N4 upon N1 is equal to D1 into D3 D2 into D4 म्हणजे हाच सेम फॉर्म्युला आहे बघा इथं. हाच सेम फॉर्म्युला इथं आहे, फक्त याच्या पुढं काय आहे हे एवढं लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला. 1 मायनस S1 अपॉन 100 इंटू 1 मायनस S2 अपॉन 100. आता आपण ऍक्च्युली बघा स्लिपचा आपण काय फॉर्म्युला काढलेला आहे इथं D1. आता हा फॉर्म्युला तुम्ही म्हणणार हा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. सो आपल्याला थिकनेस कन्सिडर करायचं. थिकनेस आपल्याला काय करायचं आहे इथं बघा. आपल्याला 4 गिवन डेटा काय दिलाय तो बघायचा आणि त्या पद्धतीने आपण फाइंड आउट करायचं. कारण आपल्याला काय दिलेलं आहे S1 S2 2% दिलेलं आहे. वेन देअर स्लिप दिलेलं आहे, S ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि इच ड्राईव्ह दोन्ही ड्राईव्हला आपल्याला 2% दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला दोन ही व्हॅल्यू S1 ची आणि S2 ची ही दोन ही व्हॅल्यू दिलेली आहे 2% म्हणजे 2. सो आपण त्या पद्धतीनं फॉर्म्युला आपण वापरू शकतो. सो इथं N4 divided by 150 is equal to 750 into 900 divided by 450 into 150 हे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर 1 मायनस ता पर्सेंटेज S1 2 divided by 100 2% आहे म्हणजेच 2 divided by 100. ओके, सो इथं आणि इच ड्राईव्ह लिहिले. इच ड्राईव्ह म्हणजे ड्रायव्हर अँड ड्रिव्हन म्हणजे 1 मायनस 2 डिवाइड बाय 100 1 minus 2 divided by 100 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे.
सो हे सोडवल्यानंतर आपल्याला येणार आहे व्हॅल्यू 9.6. आता ही व्हॅल्यू आली 9.6 इकडची. सो ही तर N4 काय आहे 150 आपण इकडे घालवणार. सो 150 इंटू 9.6 म्हणजे N4 काय आला 150 इंटू 9.6 440 RPM 1440 RPM असे आन्सर आपण आलेला आहे. अशा तऱ्हेने हे दुसरा जो आपण अशा पद्धतीने हा न्यूमरिकल आपण सॉल्व केलेला आहे. ओके, अशा पद्धतीचे न्यूमरिकल तुम्हाला येतील पेपरमध्ये. ते तुम्ही जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ असेल तरच तुम्हाला हे सोडवता येणार आहे. त्यामुळे 3 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. बघा, तुम्हाला फॉर्म्युले जे करायचे आहेत ते मी सांगतो कुठले कुठले करायचे आहेत. पहिलं आपण काय केलं, ओपन बेल्ट ड्राईव्ह व्हेलॉसिटी रेशो ऑफ ओपन बेल्ट ड्राईव्ह हा एक फॉर्म्युला N2 अपॉन N1 इज इक्वल टू D1 अपॉन D2 हा फर्स्ट फॉर्म्युला पाठ करायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हा दुसरा फॉर्म्युला N4 upon N1 is equal to D1 into D3 divided by D2 into D4. त्याच्यानंतर स्लिप ऑफ बेल्ट हा तिसरा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा पाठ करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 फॉर्म्युला आहेत. ओके, एक म्हणजे हा एक फॉर्म्युला आणि एकदा हा एक फॉर्म्युला. समजा थिकनेस बेल्टचा कन्सिडर केला असेल आणि जर थिकनेस दिला असेल तर आपल्याला हा वापरावा लागणार आहे. आणि थिकनेसचा नसेल प्रॉब्लेम, थिकनेस दिला नसेल तर आपल्याला आणि स्लिप दिल्यास तर आपल्याला या पद्धतीने सोडवावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला साधारण ह्याच्यात 3 हा एक तुम्ही पाठ करून ठेवा, प्लस तुम्ही हे विदाउट टी म्हणजे फक्त एवढंच हे असं आहे N2 upon N1 is equal to D1 upon D2 into 1 minus S upon 100 हा एक फॉर्म्युला, प्लस टी कन्सिडर करून मग हा फॉर्म्युला तिसरा. असे 3 फॉर्म्युले तुम्ही पाठ करून ठेवा. असे प्रॉब्लेम येतील त्याच्यात तुम्हाला हे वापरावे लागतील. सो अशा पद्धतीने आपले हे आजचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं, पहिलं आपण बघितलं व्हेलॉसिटी रेशो ऑफ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह. कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह जर असेल तर कशा पद्धतीनं त्याचा रेशो येणार आहे. आता इथे तुम्हाला दिसते की अशा पद्धतीने हे व्ही बेल्ट आहे बघा, बेल्ट अँड पुली. इथे 2 शाफ्ट दिसतात तुम्हाला आणि ही पुली आणि ही पुली याच्यातून हा बेल्टनं काय केलेलं आहे, पॉवर ट्रान्समिट केलेली आहे. व्ही बेल्ट दिसतो तुम्हाला. ओके, सो नेक्स्ट आपण बघितलं हा फॉर्म्युला व्हेलॉसिटी रेशो ऑफ कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह, त्याचे स्लिप ऑफ बेल्ट, स्लिप म्हणजे काय ते बघितलं आपण, आणि स्लिप ऑफ बेल्टचं एक्सप्रेशन कसं आहे ते आपण सॉल्व केलं. सो thank you very much for watching this video lecture.